गुड मॉर्निंग. आज एक्झिबिशनचा तिसरा दिवस आहे. फुल डे कव्हर करणार नाही आहे, पण मी आज एका खास ठिकाणी ब्रेकफास्ट करायला जातो आहे आणि अशी छान छान तयार झालं आहे. ही बघा मुलगी, ही आमची व्हेजिटेबल डायची महेश्वरी आहे. महेश्वरीच आहे हो, कारण ते डिपार्टमेंट टीचर इतकी गोड आहे साडी आणि ती पण गोड दिसते. आणि सुरूनी कोटाडोरिया नेसली आहे. दिसत नाहीये का? नंतर दाखवते जिथे आम्ही जाणार आहोत तिथे गेल्यावर. आणि माझी आपली इरकाल माय फेवरेट. आणि ह्या काचेच्या जयपूरच्या पण घातल्यात त्याच्यावर चिक 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 चिक. तर हा अगदी छोटा ब्लॉग असणार आहे. आम्ही जातो ब्रेकफास्टला. तुम्हाला मी त्या ठिकाणी एकदा नेलेलं आहे. मी आणि आम्ही गेलो होतो, पण आज त्यांचं एक्सप्रेशन बघूया आपण, त्यांना आवडतंय का. तर दाखवते कुठे जातोय ते. एक्झिबिशन आहे, 2 दिवस बाकी आहेत, तर प्लीज या पटकन आणि भेटा आम्हाला. तर त्याच्या आधी आमचं रुटीन असतं एक्झिबिशनला जाताना एकत्र ब्रेकफास्ट करणे, कारण नंतर जेवायला काही मिळत नाही. त्यामुळे ती एक अशी गंमत असते. म्हणून आता जाऊया आपण, बघूया काय होतं. मद्रास कॅफेला आलो आहे मी. ह्या मद्रास कॅफेला नेहमी कॅफे मद्रास म्हणते, पण हे मद्रास कॅफे आहे. कॅफे मद्रास. आणि आपला ब्लॉग कधीच नाही. असं झालंय आता आमच्या बरोबर. कॅफे मद्रासला आलोय आणि खूप गर्दी आहे. आता सुट्टीच्या दिवशी असंच असतं इथे, ब्रेकफास्टला खूप लोक येतात. पण बघूया आता. आमच्या दादांना सांगितलं जाऊन बघायला की काय लगेच मिळणार आहे का आपल्याला जागा, काय होणार आहे, कारण आपल्याला जास्त वेळ घालवून पण चालणार नाही आहे. बघूया. 10-15 मिनिटात मिळणार आहे जागा, त्यामुळे आपण जाऊया खायला. इडली तर खाऊच आणि फिल्टर कॉफी. सगळ्यांनी वेगवेगळं घ्यायचं, म्हणजे सगळं टेस्ट करा. हां, सगळं. तीन डिशेस सेम डिश आणि चार डिशेस घेऊ, एक एक्स्ट्रावाली. आणि गोड पण खायचं आहे सुरूला. इथे फोटो सेशन चाललं आहे स्वतःचं. पण लाईट कमाल आहे सुरू, तिथे चांगला आहे तिथे. मी काढू का? हे आम्हाला जागा मिळाली फायनली. अशी वरती तेव्हा दाखवते, असं वरती बसलं. आता आपण बघूया. खूप मजा येणार आहे. तुप्पा डोसा विथ पोळी असं एक घेतलंय. बेने मसाला घेतलाय. आणि तू काय घेतलंय सुरू? नीर डोसा आणि पायनॅपल शिरा. बाय द वे, मी तुम्हाला इथं खूप आवाज आहे, मी खाली गेल्यावर सांगते तुम्हाला. काही नाही, मी पण हा ब्लॉग केलाय. माझा ब्लॉग बघा आधी. बॅग व्हा, बॅग इकडे, बॅग आहे कुठेतरी, बॅग. 10:30 वाजलेत. पटापटा खाऊन जायला लागणार आहे, कारण 11चं टायमिंग आहे आपलं. आणि आम्ही तिथे पोचायच्या आत आपल्या मैत्रिणी आलेल्या असतात आणि शॉपिंग सुरू करायचं असतं त्यांना. त्यामुळे जराही 10 मिनिटं इकडे तिकडे झाली की असं होतं की अरे बापरे, आता थांबतील आपल्यासाठी कोणीतरी. त्यामुळे आता पटापटा खाऊन निघायचं आहे, पण अजून आलंच नाही आहे. बेने मसाला, एवढंच आलंय. आलं नाही आलं. नीर डोसा. ये त्यात गोड आहे काहीतरी. हाय. तर आपण खाऊन आलो आहे आणि आता लय खाल्लेलं आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला दाखवलं तसं नीर डोसा हा एक अतिशय उत्तम आणि आवडता आयटम आहे माझ्या साऊथ इंडियन फूडमधला. त्यातलं गुळ खोबरं आणि डोसा फार कमाल लागतो आणि तो असं गरम गरम येतो तेव्हा असा सॉफ्ट आणि इतका मजेशीर वाटतो खायला. तर तो आहे. नंतर पोळी इडली, तर म्हणजे पोळी चटणीच मला खूप आवडते, त्याच्यामुळे पोळी
चटणीचा डोसा किंवा पोळी इडली फेवरेट आहे. पण आज यांचा मसाला डोसा खाल्ला. जनरली मी मसाला डोसा खात नाही किंवा मसाला उत्तप्पा मसाला असा खात नाही, बटाट्याची भाजी. पण इथली अगदीच स्पेशल आहे. तशीच मी आणखीन एका कुठल्या तरी साऊथ इंडियन रेस्टॉरंटमध्ये खाल्ली होती, ज्याच्यात हळद नव्हती. पांढरी भाजी करतात ते बटाट्याची कांदा घालून डोशासाठी. ती पण सुंदर लागते. मी तशी भाजी एकदा करून बघणार आहे. पण इथे खरंच खूप मजा आली आणि यांचं कौतुक म्हणण्यापेक्षा यांची एक उल्लेखनीय गोष्ट मला अशी वाटते की इतक्या वर्षांपूर्वीचं हे हॉटेल आहे आणि इतक्या वर्षांपासून अतिशय तुफान चालणारं, खूप लोकांना आवडणारं असं हे हॉटेल आहे. पण ते पूर्वी जसं होतं, जितक्या जागेत होतं, जेवढ्या जागेत होतं तेवढ्याच जागेत ते अजूनही आहे आणि त्यांनी ते काहीच वाढवलं नाही आहे. त्यांचं इंटिरियरसुद्धा तसंच आहे. त्यामुळे वरचा मजला जिथे आम्ही बसलो होतो तिथे हेडस्पेस खूप कमी आहे, तरीसुद्धा लोक तिथे येतात कारण तिथलं फूड अमेझिंग आहे. त्यामुळे तुम्ही पण एकदा ट्राय करा नक्की. मागे पण मी तुम्हाला एकदा सांगितलं होतं. तर तुम्हाला साऊथ इंडियन फूड आवडत असेल तर ब्रेकफास्टला इथे एकदा नक्की या. असं सकाळी सकाळी नुसतं सकाळचं सगळं आवरून इथे येऊन ब्रेकफास्ट करणं हे एक सुख आहे. आणि जसं मी तुम्हाला दाखवलं तसं कॉफी पण फार खूप उत्तम होती. मी जनरली चहा पिते, पण साऊथ इंडियन हॉटेलला आल्यानंतर कॉफी मस्ट आहे. तर आम्ही आज गुळाची कॉफी प्यायलो, साखरेची नाही. पण ती फार सुंदर लागत होती. मला जरा गुळाचे पदार्थ, गुळ आणि दुधाचे पदार्थ करताना जरा टेन्शन येतं की दूध फाटेल का, गुळ नक्की कधी घालायचा. त्यामुळे तुम्ही जर अशी गुळाची कॉफी करत असाल तर मला नक्की सांगा की कशी करायची. म्हणजे सगळी कॉफी झाल्यानंतर गुळ घालायचा की आधी गुळ घालून मग दूध घालायचं, तर ते नक्की सांगा. आता एक्झिबिशनला जातो आहे. तुम्ही मुंबईत असाल तर नक्की एक्झिबिशनला या. आज रात्री 9 वाजेपर्यंत आहोत आणि उद्या पण सकाळी 11 ते 9 वाजेपर्यंत असणार आहोत. तर भेटत राहू. बाय द वे तुम्हाला ब्लाऊजचं सांगायचं होतं. आता मला आउटडोअरला शॉर्ट घेता येईल की नाही माहीत नाही, पण अशा 2 खणांचा हा ब्लाऊज आहे. ही बॉडी आहे. या खणाची हत्ती आला मागच्या ब्लॉगमध्ये आपल्याला हत्ती दिसला होता. तर असा हा बॉडीचा खण आहे आणि हा हातांना लावलेला आहे आणि असा ब्लाऊज शिवला आहे. मागून तुम्ही वेगवेगळी फॅशन करू शकता. माझा खूपच छानवाला फॅशनेबल आहे. मी उतरल्यावर पण नाही, आता इथे संपवते व्लॉग, मी फोटोजमध्ये दाखवेन तुम्हाला. तर असे मला सांगायचा उद्देश असा की असा 2 रंगांचे 2 कलर कॉम्बिनेशन करून तुम्ही जर ब्लाऊज शिवलेत तर ते अनेक साड्यांवर तुम्ही घालू शकता किंवा एक त्याचं एक कॅरेक्टर मिळतं त्या ब्लाऊजला. सो असे जर तुम्हाला शिवायचे असतील तर आपल्याकडे खणाचे खूप वेगवेगळी कॉम्बिनेशन्स असलेले तागे आता आम्ही घेतलेले आहेत. तर त्यातनं तुम्ही काहीतरी कॉम्बिनेशन करू शकता. खूप सुंदर कॉम्बिनेशन्स होतात कारण सगळे खणाचे कलर्स हे व्हायब्रंट असतात, फार असे छानवाले अट्रॅक्टिव्ह कलर्स असतात. तर ते ब्राईट कलर्स घातले तुम्ही तर त्याच्यावर साडी डेफिनेटली चांगली दिसते. म्हणजे डल साडी असेल तरी ती उठून दिसते किंवा अशी जर ब्राईट साडी असेल तरीसुद्धा ती छान दिसते. तर एकदा ट्राय करून नक्की बघा आणि हवे असतील तर थ्रेड अँड ठुमकाच्या पेजला DM करा. आमच्याकडे खूप आहेत आणि मुंबईत असाल तर एक्झिबिशनला या, मी खूप आणलेले आहेत. तर असं ते ब्लाऊजचं सांगायचं होतं. सावकाश निवांतपणे फोटोज टाकेन तेव्हा तुम्हाला कळेलच त्याची बॅकसाईड कशी केली आहे, काय डिझाईन केलं आहे. तर आता थांबते, एक्झिबिशनची वेळ झाली आहे. भेटत राहूया. तोपर्यंत स्टे फिट, स्टे हेल्दी, बी हॅपी अँड बी कन्सिस्टंट. बाय.